हॅलो एव्हरीवन, मी सुचित्रा आणि नर्सिंग गुरुकिल्ली मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मागच्याच वेळेस मी जो व्हिडिओ टाकला होता BMC GNM ऍडमिशन 2020-21 त्याच्यावर मला तुमच्या भरभरून कमेंट्स आलेले आहेत. तुम्हाला खूप सारे डाऊट्स आहेत. हा फॉर्म कसा भरावा, काय करावा, त्याची मी तुम्हाला खूप वेळोवेळी उत्तर देण्याचा प्रयास केला. पण आज मी तुम्हाला फायनली व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की हा नेमका फॉर्म जो आहे हा कसा भरावा, जेणेकरून तुमचे ज्या काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, त्यांचं निरसन व्यवस्थित होईल. तर चला मग वेळ नको वाया घालूया आणि आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सो आपण सगळ्यात पहिलं तुमचा कुठला जो ब्राउझर असेल, गुगल क्रोम, मोझिला जे काही असेल, त्याच्यावर तुम्ही मेन म्हणजे साईट टाकायची आहे, राईट. सो साईट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, portal.mcgm.gov.in. सो ही साईट तुम्ही ओपन केली, जर मी दिली लिंक तुम्ही टाकला तर तुम्हाला डायरेक्टलीच ओपन होणार आहे फॉर्म. त्याच्यानंतर तुम्ही उज्ज्वल संधी करता ह्या सेक्शन मध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला ही साईट जर तुम्ही ओपन केली तर तुम्हाला इथे दिसेल JNM उमेदवार नोकरीच्या संधी. इथे तुम्हाला टिक करायचंय. इथे लिहिलेलं आहे JNM ऍडमिशन प्रोसेस 2021 आणि 2022. त्याच्यानंतर मग इथे अप्लाय हिअर आहे आणि नंतर आहे सर्क्युलर्स. सो सगळ्यात पहिलं आपण फॉर्म भरायच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या सर्क्युलर्सच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण का बरेचसे तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं निरसन होणार आहे. सो इथे तुम्हाला दिसेल की 5 इथे तुम्हाला PDF दिसतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे तिथे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातून आहे. तर ही जी जाहिरात आहे ही माझ्या व्हिडिओमध्ये मी उत्तम आणि व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ मिस केला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मी रिक्वेस्ट करेन की पहिला तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजणं व्यवस्थित जाईल. सो ऑलरेडी मी ज्याप्रमाणे सांगितलंच होतं हे ऍडव्हर्टाइजमेंट प्रमाणे, तरी पण मला बरेच प्रश्न आले होते म्हणून मी एकदा जरा हायलाइट करते की हा जो फॉर्म आहे याच्यामध्ये तुमचं बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, त्याच्यामुळे सायन्स जो आहे तो बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला जास्त प्रेफरन्स दिला जातो. तरी मला वारंवार विचारलं गेलं आहे कॉमेंटमध्ये, आर्ट्स आणि कॉमर्स वाले भरू शकतात का? तर येस, डेफिनेटली तुम्ही भरू शकतात, पण जो प्रेफरन्स आहे तो सायन्स स्ट्रीम वाल्यांना दिला जातो. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. त्याच्यानंतर मी वयोमर्यादा पण सांगितलेली आहे ऑलरेडी की 31/7/2021 पर्यंत 17 ते 35 वर्ष इतकी वयोमर्यादा असली पाहिजे. म्हणजेच काय, तुमची जी बर्थ डेट आहे ती 31/7/1986 ते 31/7/2004 पर्यंत असली पाहिजे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग कुठे होणार हाही मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे. ते मी सांगू शकते, श्री हरिलाल भगवती रुग्णालय जे आहे तिथली परिचर्या शाळा बोरिवली आहे, तिथे होणार आहे. त्याच्यानंतर पुढे आरक्षण बद्दल एवढे जास्त डाऊट्स नव्हते, पण आरक्षण मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला कसं करायचंय. सो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मला वाटतं एवढेच डाऊट्स होते जे तुमच्या कॉमेंट्स मधून मला आले आणि जे तुम्हाला कळलं नव्हतं. सो कॉमेंट्स मध्ये आल्याप्रमाणे हेच आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ब्रोशर दिलेला आहे इंग्लिश आणि मराठी. मी ते मराठीतून सांगणार आहे, तुम्हाला इंग्लिशचं हवं असेल तुम्ही इंग्लिशही रेफर करू शकता. जो तुमचा कॉमन प्रश्न होता की हा जो 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे हा कशासाठी आहे, त्याच्यानंतर मला काही जे पुरुष उमेदवार आहेत म्हणजे मुलं आहेत त्यांनी पण मेसेज केला होता. तर तुम्ही इथे बघू शकता की हे फक्त महिला उमेदवारांकरिताच आहे. BMCG महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती. त्यामुळे मला वाटतं आता तरी तुम्हाला क्लिअर झालं असेल, कारण मी डायरेक्टली तुम्हाला हे जे ब्रोशर आहे महानगरपालिकेचं ते दाखवून तुम्हाला मी एक्सप्लेन करते, म्हणजे मी स्वतःहून नाही, जे काही ऑलरेडी दिलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयास करते की हे महिला उमेदवारांकरिता आहे. BMC मध्ये जर पुरुष उमेदवारांना किंवा मुलांना नर्सिंग करायचं असेल तर ते प्रायव्हेट मधून किंवा इतर ठिकाणी करू शकतात, पण ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती फक्त मुलींसाठी आहे. सो आय होप इट इज क्लिअर. त्याच्यानंतर ह्या ब्रोशर मधली पण आपले महत्वाचे मुद्दे आपण ऑलमोस्ट सर्व क्लिअर केलेले आहेत कव्हर. त्यातले त्यात जे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे महत्वाची गोष्ट ती म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितले की जर एखाद्याने ANM केलेला आहे डिप्लोमा आणि त्याच्यानंतर जर त्यांना GNM करायचं आहे तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रतिज्ञापत्र बनवायला लागतं की तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी काम नाही करत आहात, बरोबर. सो ते जे तुम्हाला प्रतिज्ञापत्र आहे ते 100 रुपयाच्या मुद्रांक पत्रावर म्हणजे बॉन्ड पेपरवर करायचं आहे आणि त्याचा परिशिष्ट एक म्हणजे त्याचा जो फॉर्मॅट आहे तोही खाली दिलेला आहे एकदम. तुम्ही जर याच्या खाली बघितलात तर इथे जेव्हा हा पूर्ण संपतो आहे फॉर्म त्याच्या खाली दिलेला आहे
आणि त्याचप्रमाणे मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा फॉर्म टाकीन, त्यामुळे त्याची काही तुम्ही काळजी करू नका. ह्या नमुन्याप्रमाणेच तुम्हाला जो आहे तो भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी मला वारंवार विचारली गेली होती ती म्हणजे अर्जासोबत तुम्हाला कुठल्या सांख्यिक सत्यप्रती जोडायच्या आहेत. बरोबर. सो तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 11वी 12वीच्या गुणपत्रिका, तसेच तुमचं प्रमाणपत्र बोर्डाचं सर्टिफिकेट ते गरजेचं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 12वी पेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असल्यास त्याबाबतची गुणपत्रके. सो हा प्रश्न पण तुम्हाला खूप जणांना पडलाय की फॉर्म मध्ये BSc MSc असा उल्लेख केलाय, तिथे आम्ही काय भरावं. तर हे त्यांच्यासाठीच ऍप्लिकेबल आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 15वी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते हा फॉर्म भरत असतील तर त्यांच्यासाठी ते आहे. जर तुम्ही 12वीच्या नंतर हा फॉर्म भरत असाल, जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, 12वी पास झालेल्या व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात, तर तुम्हाला ते BSc MScचं काही विचारात घेण्याची गरज नाही. त्यामुळे तो प्रश्न टोटली डोक्यातून काढून टाका. त्याच्यानंतर तुमचा जो हा फोटो आहे हा तुमचा अलीकडचा पासपोर्ट साईजचा फोटो असावा, प्रेफरेबली 6 महिन्यामधला फोटो, म्हणजे तुमचा रिसेंट फोटो असला पाहिजे पासपोर्ट साईजचा. त्याच्यानंतर तुम्ही 12वी कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण करण्यात आलेली आहे, तर तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल तर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट घ्यायला लागणार. तुमचं सेकंड अटेम्प्ट असेल तर ते जेवढे तुमचे अटेम्प्ट असतील ते तुम्हाला मेन्शन करायचं आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. डोमेसाईलचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्षांपासून अधिवास करत असाल. जर तुम्ही जन्मापासून अधिवास करत असाल तर बट ऑब्व्हियसली तुमचं आता 12वी झालं तर साधारण 18-19 वर्ष एवढं तुमचं असणार कालावधी. सो आय होप तेही तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी, म्हणजे ज्यांचं रिझर्वेशन कॅटेगरी आहे, त्यांनी जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे आणि तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्या प्रमाणपत्रासाठी जे तुम्ही अर्ज केलाय त्याची पोचपावती ती तुम्हाला द्यायची आहे किंवा ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये माझ्या ऑलरेडी सांगितलं होतं की प्रगत आणि उन्नत गटात मोडत नसलेल्या, म्हणजे तुम्ही मोडत नाही आहे हे प्रूफ कसं करू शकता, तर नॉन क्रिमी लेअर ते तुम्हाला चालू वर्षाचं बनवायला लागतं. त्यासाठी पण जर तुम्ही अप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला त्याची पण पोचपावती तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्यामध्ये पॅन कार्ड नाही पण आधार कार्डची गरज आहे. त्याच्यानंतर अंतर प्रमाणपत्र म्हणजे गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट आता कोणासाठी आहे की ज्यांचा कोणी गॅप झालेला आहे, म्हणजे 12वी झालेला आहे आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष त्यांनी काही शिक्षण घेतलं नसेल त्यांच्यासाठी. मग आता परत ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे की काही लोकांनी 12वी झाल्यानंतर 13वी किंवा 14वी सुरू आहे, मग आम्ही गॅप द्यायचंय का, तर गरज नाही. तुमचं जर 13वी किंवा 14वी झालेलं आहे तर त्याच्या तुमच्याकडे गुणपत्रिका असतात, बरोबर, कॉलेजचं तुमच्याकडे मार्कशीट असते. सो दॅट ते तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगच्या वेळेला दाखवू शकता. त्यामुळे ते तुम्हाला ऍप्लिकेबल नाही. पण ज्यांनी काहीच नाही केलंय, घरी होते किंवा जॉब करत होते, त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर विवाहाचा दाखला आवश्यक असल्यास, असे सर्टिफिकेटची लिस्ट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत इम्पॉर्टंट सूचना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन जे वारंवार विचारलं गेलं होतं. हा, त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपण ऑलमोस्ट सर्व डिस्कस केलेलं आहे ते मी जास्त तुम्हाला सांगत नाही. जे तुमचे प्रश्न होते ते मी मेन करते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याचं मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन, तुम्ही ह्याची एक झेरॉक्स तुमच्याकडे कॉपी काढून ठेवा जेणेकरून तुम्ही व्यवस्थित वाचून समजून घ्याल आणि स्टील तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट आले असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. ओके. आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता, इथे मी तुम्हाला जसं की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितले आहे की तुम्हाला पाठ्यवेतन मिळणार आहे, बरोबर. सो 100, 110, 120 म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तसे मिळतात तुम्हाला. 340 गणवेश भत्ता आणि 150 धुलाई भत्ता असे करून ऑलमोस्ट 590, 590, 600 अशापर्यंत तुमची टोटल जाते. ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळतात. त्याच्यानंतर तुमची एकदा सिलेक्शन झालं, म्हणजे तुमचं जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तर तुम्ही पुढच्या टप्प्याला जाता, त्याला बोलतात शारीरिक तपासणी किंवा फिजिकल चेकअप. सो तो जो आहे तो टोटली फ्री केला जातो. तुम्ही ज्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये, कुठल्या स्कूलमध्ये तुमचं सिलेक्शन होईल तिथे, आणि आजारी पडल्यास तुम्हाला 3 वर्षांमध्ये तिथेच तुमच्यावर संबंधित इलाज सुद्धा करण्यात येतात. त्याच्यानंतर रजा इथे दिलेला आहे, रजा नियमानुसार तुम्हाला ज्या पण सिलेबस मध्ये आहेत त्या असणार आहेत. आणि इथे महत्वाचा प्रश्न म्हणजे शुल्क, बरोबर. हा बऱ्याच जणांना प्रश्न होता, म्हणजे खरंच मोफत शिक्षण आहे का, पूर्णपणे मोफत आहे का, असे खूप साऱ्या कमेंट्स मला आल्या होत्या. तर मला इथे तुम्हाला सांगायला आवडेल
की तुमचं शिक्षण जे आहे ते मोफतच आहे, कारण का BMC मधून तुमचं जे तुम्हाला ॲज सच ट्युशन फीज आपण जे बोलतो तसं काही नाहीये. पण तुमची मिनिमम रिक्वायरमेंट आहे, जसं की तुमचं गणवेश असेल, तुमची पुस्तकं असतील, की हे जे खर्च आहे हे तुम्हाला करायलाच लागतो. आणि त्याशिवाय तुम्हाला तुमचं जे वसतिगृह आहे त्याची अनामत रक्कम ती आहे 2,561 त्यांनी इथे दिलेली आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये काही चेंजेस व्हेरिएबल होऊ शकतात असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पण हे जे आहे ते डिपॉझिट फॉर्म मध्ये असतं आणि हे तुम्हाला 3 वर्षानंतर मिळतं. जर तुम्ही ज्या वसतिगृहामध्ये राहता त्याचं काही नुकसान केलं नसेल, तर जर काही नुकसान केलं असेल तर नक्कीच त्याच्यामधून तुमचं कटिंग होऊ शकतं. त्याच्यानंतर हे जे संगणक म्हणाल, इंग्रजी भाषा विषय, सामाजिक अनुभव, म्हणजे तुम्हाला नर्सिंग मध्ये असताना बाहेर कम्युनिटी पोस्टिंग असते आपण ज्याला म्हणतो, तर त्यासाठी तुम्हाला हा जो मिनिमम खर्च आहे हा करायला लागतो. शिक्षणाचा कालावधी मी आधीच म्हणाले होते 3 वर्ष. त्याच्यानंतर मला खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या नेमके आम्हाला सब्जेक्ट काय असणार, कारण मुलांना खूप भीती वाटते की आम्हाला जमेल का, कसं असेल, काय असेल. तर मी एकदम ब्रीफली तुम्हाला क्विकली सांगेन की जसं की पाठ्य हा जो तुमचा अभ्यासक्रम आहे हा 3 वर्षाचा आहे. तर प्रथम वर्षामध्ये तुम्हाला बायोसायन्स म्हणजे तुमचं अनॅटमी, फिजिओलॉजी, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी हे तुम्हाला विषय असतात. बिहेवियरल सायन्समध्ये तुम्हाला मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, सोशियोलॉजी हे विषय असतात. नर्सिंग फाउंडेशन्स म्हणजे फाउंडेशन्स ऑफ नर्सिंग आहे तुम्हाला. त्याच्यानंतर प्रथम उपचार, फर्स्ट एड विषय आहे. नंतर सार्वजनिक आरोग्य परिचर्या, सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स आलं तुमचं, त्याच्यामध्ये संवाद कौशल्य, कम्युनिकेशन आहे, न्यूट्रिशन आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजीचं शिक्षण, संगणक प्रशिक्षण, हे पण खूप जणांना डाऊट होते, आमचं कम्प्युटर नाही आहे, आम्ही काय करू वगैरे. सो हे जे आहे ते तुमच्या अभ्यासक्रमात इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा सेकंड इयर, हे फर्स्ट इयर झालं, पहिलं वर्ष. दुसऱ्या वर्षाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला वैद्यकीय शल्य चिकित्सा परिचर्या 1 आणि 2 म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग असे 2 विषय असतात. त्यानंतर मानसिक आरोग्य म्हणजे तुम्हाला सायकियाट्रिक किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग हा विषय आहे. बाल आरोग्य परिचर्या म्हणजे चाइल्ड हेल्थ नर्सिंग हा विषय आहे. आणि सह अभ्यास उपक्रम हा सगळीकडे म्हणजे ज्याला आपण को करिक्युलर किंवा एक सर्व ह्याच्यामध्ये येतात. तिसरं वर्ष तृतीय इयरला तुम्हाला प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोगशास्त्र म्हणजे ऑब्स्टेट्रिक आणि गायनेक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य म्हणजे मी जसं म्हणेल कम्युनिटी जो आहे तो कम्युनिटी 1 फर्स्ट इयरला असतो आणि कम्युनिटी 2 जो आहे तो तृतीय वर्षामध्ये आहे. त्याशिवाय तुम्हाला परिचर्या शिक्षण, संशोधन म्हणजे रिसर्च, त्याच्यानंतर वॉर्ड मॅनेजमेंट, एज्युकेशन, हे सर्व जे विषय आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन, आणि त्याच्यानंतर तुमची इंटर्नशिप, हे सगळं तुम्हाला तिसऱ्या वर्षामध्ये असणार आहे. सो हा सर्वसाधारणपणे जो तुमचा अभ्यासक्रम आहे हा 3 वर्षाचा आहे. आय होप म्हणजे ह्या पॉइंटला तुम्हाला एवढं बेसिक लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर खूप जणांनी मला प्रश्न विचारला अभ्यासक्रम कसा असणार. तर बघा, बेसिकली जे माध्यम आहे ते इंग्रजी असतं, पण मी तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगितले की तुम्हाला प्रेफरन्स असतो. जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल पेपर तर तो प्रेफरन्स असतो, नाही असं नाहीये. अगेन त्याच्यामध्ये पण काही जे बदल आहेत ते तुम्हाला वारंवार वर्षातून म्हणजे तुम्हाला इयर बाय इयर मंडळ जे आहे आपले महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे ते बोर्डाच्या सूचनेनुसार होतं. पण ऍज ऑफ नाव तुम्ही जर बघितलं तर माध्यम इंग्रजी आहे, पण देन प्रेफरन्स तुम्हाला मिळतो मराठीचा. ठीक आहे. सो हे सगळे आहे. आणि हे जे विषय आहेत तुम्हाला जसं तुमचे थिअरी विषय असतात तसे त्याची तुम्हाला प्रॅक्टिकल पण असतात. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला त्याचं वार्षिक गुण वगैरे सर्व दिलेलं आहे. तुम्ही नक्की ह्याची प्रिंट काढा आणि वाचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. सो या, हे एवढं आहे जे मला वाटतं. आय होप तुमच्या सर्व ज्या शंका होती त्याचं निरसन व्यवस्थित झालं असेल ह्याच्या माध्यमातून. सो आपण व्यवस्थित ब्रोशर पण बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, ते म्हणजे तुमचं शेड्यूल. ठीक आहे. हा पण प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला होता, कधीपर्यंत फॉर्म भरू शकतो, काय करू शकतो. सो जे हे शेड्यूल आहे ते आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऍप्लिकेशन तुम्ही जे आहे ते 14 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, 14 पासून 24 ऑगस्ट हा लास्ट डेट आहे तुमच्या फॉर्मचा. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुमचे ऍप्लिकेशन रिसीव्ह होतील. त्याच्यानंतर स्क्रुटिनी त्यांनी लिहिले. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त 24 पर्यंतच फॉर्म भरायचा आहे. स्क्रुटिनीचा अर्थ होतो की तिथे जेव्हा फॉर्म जातात तेव्हा तिथली जी कमिटी आहे ती फॉर्म बघते. 17 पासून ते 28 पर्यंत म्हणजे त्यांची कमिटी सिलेक्ट करणार आहे कुठला फॉर्म घ्यायचा, कुठला रिजेक्ट करायचा, कुठला इनकम्प्लीट फॉर्म आहे, कुठला अवैध आहे. ठीक आहे. तर तो रिजेक्शनचा त्यांच्याकडे हक्क असतो. सो ते त्यांचं काम त्यांनी लिहिले 28 पर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर ही तुमच्यासाठी महत्वाची दिनांक आहे ती म्हणजे काउन्सिलिंग. बरोबर. हा बऱ्याच जणांना प्रश्न होता की काउन्सिलिंगची मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे. तर इथे त्यांनी दिलेलं आहे काउन्सिलिंगची जी मेरिट लिस्ट आहे ती 30 ऑगस्टला डिस्प्ले होणार आहे.
ठीक आहे. काउन्सिलिंगची मेरिट लिस्ट तुम्हाला वेबसाईटवर 30 तारखेपर्यंत दिसेल. त्याशिवाय ऑफकोर्स तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्कीच मी माझ्या चॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट नक्कीच करेन ह्याच्यावर. काउन्सिलिंगचं जे शेड्यूल आहे ते त्यांनी 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत ठेवलंय सप्टेंबरच्या. त्याच्यानंतर जी तुमची मेरिट लिस्ट, आता ही मेरिट लिस्ट कोणती आहे तर सिलेक्टेड कॅन्डिडेटची, जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील ते लावणार आहेत 17 तारखेला, 17 सप्टेंबरला. त्याच्यानंतर मग मेडिकल चेकअप असणार आहे 17 पासून ते 30 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग कुठले कॅन्डिडेट कुठल्या हॉस्पिटल मिळणार, हेच ही जी मेन लिस्ट आहे की कुठल्या कॅन्डिडेटला कुठलं हॉस्पिटल मिळालं. आपण ऑलरेडी बोललो की 5 हॉस्पिटल्स आहेत, 5 हॉस्पिटल. सो ती लिस्ट जी आहे ती 1 तारखेला लागणार आहे. त्याच्यानंतर म्हणजेच तुम्हाला जर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघितलं असेल तुम्ही तर 1 तारखेला जे आहे ते तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. त्याच्यानंतर तुमची जी फॉर एक्झाम्पल ह्याच्यामधून पण कोणी जर गेले सोडून किंवा नाही जॉईन झाले तर ते वाट बघतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे लिहिले की वेटिंग लिस्ट जी आहे तिथे लावतील 6 तारखेला आणि 20 तारखेला. बट अगेन ह्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते त्यांच्यावर म्हणजे व्यवस्थापनावर त्यांच्या कमिटीवर डिपेंड करतं. तुमच्यासाठी महत्वाचे दिनांक आय होप तुम्हाला क्लिअर झाला असतील. लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे 24 ऑगस्ट. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे 30 ऑगस्टला. आणि देन जी फायनल जी मेरिट लिस्ट असते जी सिलेक्शन झालेलं आहे कॅन्डिडेटची ती आहे 17 तारखेला. सो आय होप हे तुम्हाला खूप क्लिअर झालेलं असेल. सो मग चला महत्वाचा जो मुद्दा आहे आपला की फॉर्म कसा भरावा त्याच्याकडे आपण जाऊया. सो आपण सर्क्युलर्स व्यवस्थित सर्व पाहिलेले आहेत. आता आपण बघूया फॉर्म कसा भरायचा. तर इथे अप्लाय हिअर लिहिलेला आहे. ओके. सो हा जो फॉर्म आहे तो आलेला आहे. मी जी दिलेली लिंक आहे ती जर तुम्ही डायरेक्टली मी डिस्क्रिप्शन मध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये जी लिंक दिली त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली हा फॉर्म तुम्हाला येतो. सो तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी माझ्या एका स्टुडंटचा फॉर्म तुम्हाला भरूनच दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही की मी असं वरवर जस्ट तुम्हाला फॉर्म एक्सप्लेन करेन आणि बाजूला होईन असं नाहीये. मी जरी थोडासा वेळ घेतला तरी पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आय विल रिक्वेस्ट की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघा. कारण बऱ्याचशा कमेंट होत्या त्यांना मी नव्हतं दिलं उत्तर कारण का त्या कॉमेंटचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये होतं. याचा अर्थ तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नव्हता. त्यामुळे मी सांगितलं पण होतं की व्हिडिओ व्यवस्थित बघा. सो मी इथेही तुम्हाला सांगेन की व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, घाई करू नका. आता फॉर्म भरायच्या आधी पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि मग तुमचं डिटेल्स सगळं घेऊन तुम्ही फॉर्म भरायला घ्या. ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया. माझी एक स्टुडंट आहे तिचा मी इथे फॉर्म घेतलेला आहे. फॉर्म इथे तुम्हाला भरून दाखवणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट नेम त्याच्यामध्ये ऑफकोर्स तुम्हाला माहिती तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. सो मी तिचे डिटेल्स भरते आहे म्हणजे तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल. एकदम जर तुम्ही व्यवस्थित गेलात तर फॉर्म भरला तुम्हाला जास्त टाइम लागणार नाहीये. सो तुम्हाला इथे तुमचं नाव, वडिलांचं नाव, लास्ट नेम आणि मदर्स नेम असं भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ तुम्हाला भरायचं आहे. सो डेट ऑफ बर्थ मध्ये इथे तुम्ही इयर पहिलं सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर तुम्ही इथे मंथ सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सिलेक्ट करणार. सो तुमची अशी येणार. मी कसं सिलेक्ट केलं, पहिलं इयर, मग मंथ आणि मग डेट सिलेक्ट केली. बरोबर. त्यांना मरायटल स्टेटस काय आहे, सिंगल, मॅरिड जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नॅशनॅलिटी काय आहे, इंडियन. बरोबर. आपलं नागरिकत्व. त्याच्यानंतर आहे रिलीजन. आता रिलीजन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही कुठल्या धर्माचे आहात. सो हिंदू आहे ही माझी स्टुडंट, सो मी ते लिहिते. त्याच्यानंतर आहे पुढचा मुद्दा तो म्हणजे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र. आता हा खूप जणांना प्रश्न, डोमेसाईलचा अर्थ होतो की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तुमचं अधिवास, तुमचं वास्तव्य किती वर्षांसाठी आहे. सो पहिला प्रश्न, तुम्ही आहात का इथले महाराष्ट्राचे, तर हो आहात. मग तुम्हाला किती वर्षांपासून आहात, तर आता सिन्स बर्थ, जर तुम्ही तुमच्या जन्मापासून इथे आहात तर तुम्हाला त्या हिशोबाने लिहायचंय. बरोबर. तर इथे तुम्हाला बघा सूचना पण येते. मी इथे एक जसं टाईप केलं इथे सूचना आली आहे, अलाव ओनली मिनिमम 15 इयर्स, म्हणजे तुमचं कमीत कमी 15 वर्ष जे आहे ते वास्तव्य असणं गरजेचं आहे. सो ते झालं. आता मी इथे लिहिलेलं आहे माझ्या स्टुडंटचं जे आहे 19 वर्ष. त्यानंतर कास्ट, जे तुम्ही जनरल म्हणजे जर ओपन मध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला जनरल कास्ट लिहायची आहे. जर तुम्ही रिझर्वेशन कॅडर मध्ये मोडत असाल तर तुम्हाला रिझर्वेशन मध्ये लिहायचे. आता जर रिझर्वेशन कॅटेगरी असेल मग तुम्हाला इथे पुन्हा ऑप्शन येतो. जर जनरल तुम्ही जर सिलेक्ट केलं, मी इथे दाखवते तुम्हाला करून, जर तुम्ही जनरल सिलेक्ट केलं तर बघा इथे काहीच ऑप्शन नाही आलाय. पण जर मी इथे रिझर्वेशन केलं तर इथे ऑप्शन आले तुम्हाला सिलेक्ट करायची तुमची सबकास्ट कोणती आहे. सो तुम्हाला इथे सबकास्ट आहेत त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्शन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, तुमचा ऍड्रेस घालायचा आहे. तो तुमचा करंट ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला कुठला टाकायचा आहे, जो तुमचा
सध्याचा वास्तव्याचा ऍड्रेस आहे. सध्याचा ऍड्रेस आणि तुमचा जर परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर तुम्ही तो सेम ऍड्रेस सुद्धा घालू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट ह्यांचा जो आहे हा जो मी फॉर्म भरते ह्यांचा जो आहे तो सेमच आहे दोन्ही ऍड्रेस. त्याच्यामुळे मी हाच ऍड्रेस व्यवस्थित लिहून घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे परमनंट ऍड्रेस मध्ये मी टिक केलंय कारण दोन्ही ऍड्रेस सेम आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जर क्लिक 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 केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स. आता हे फार महत्वाचं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लीज व्यवस्थित भरा. कारण मला 2-3 कॉमेंट्स आल्यात, मोबाईल नंबर रॉंग लिहिले गेलेत, ईमेल आयडी रॉंग लिहिले गेलेत. त्यामुळे जर तुम्ही मोबाईल मधून स्पेशली जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो या मोबाईल नंबर जो आहे तो इथे मी थोडा ब्लँक करणार आहे सो दॅट प्रायव्हसी इज मेंटेन्ड. ठीक आहे. सो आपण मोबाईल नंबर घातला आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी. ईमेल आयडी पण तुम्ही व्यवस्थित घाला कारण तुम्हाला त्याच्यावरती कन्फर्मेशनचा हे येऊ शकतो. जरुरी नाहीये सगळ्या येत पण काही जणांना नक्कीच आलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते ते पण तुम्ही व्यवस्थित भरा तुमचा. ओके. सो ईमेल आयडी भरल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मी सांगेन की व्यवस्थित तुम्ही चेक करा. ओके. आता हा घातलेला आहे. आता इथे पॅन नंबर जो आहे तो ऑप्शनल दिलेला आहे पण आधार नंबर जो आहे तो कंपल्सरी आहे. सो आय विल पुट आधार नंबर. त्याच्यानंतर त्यांनी लिहिले एनी डिझेबिलिटीज म्हणजे काही डिझेबिलिटीज आहेत, अपंगत्व जसं मी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितलं तर इथे नाही. होय जे काही ऍप्लिकेबल आहे ते तुम्ही लिहू शकता. ऑक्युपेशन ऑफ फादर मध्ये तुमचं जे काही वडिलांचं व्यवसाय असेल ते लिहू शकता. गव्हर्नमेंटमध्ये आहेत, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, स्वतःचा काही बिझनेस असेल, शेतीमध्ये असेल किंवा ह्याच्यापैकी काही ते मेन्शन केलं असेल तुम्ही अदर्स लिहू शकता. तर इथे माझ्या स्टुडंट्सचं जे आहे ते मी लिहिते आहे इथे. पुढे त्यांनी विचारले की तुम्हाला लँग्वेजेस भाषा कुठल्या कुठल्या येतात. सो इंग्लिश तुम्हाला रीड राईट आणि अंडरस्टँड करता येत असेल तर तुम्ही टिक करायचं आहे. त्याच्यानंतर मराठी पण सेम तुम्हाला रीड राईट अंडरस्टँड करता येत असेल तर त्याला टिक करायचं आहे. आणि हिंदी. ठीक आहे. सो तुमचं जे पण ऍप्लिकेबल आहे त्याला तुम्ही टिक करा. त्याच्याशिवाय तुम्हाला इतर कुठली लँग्वेज येत असेल अदर लँग्वेज सो तुम्हाला तेही मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी जर अदर लँग्वेज मध्ये काही मेन्शन करायचं असेल तर मी करू शकते पण इथे मला ऍप्लिकेबल नाहीये ह्या फॉर्मसाठी सो मी तिच्यासाठी लिहत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन राईट. सो तुम्हाला लिहायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये मीडियम म्हणजे कुठल्या मीडियम मधून झालेलं आहे तुमचं, मराठी इंग्लिश मीडियम मधून ज्या कुठल्या मीडियम मधून भाषेमधून झालेलं आहे ते तुम्हाला लिहायचंय. त्याच्यात तुम्हाला बोर्ड लिहायला सांगितलंय तर तुमचा कुठला बोर्ड आहे, मुंबई बोर्ड आहे, पुणे बोर्ड आहे. तर माझ्या स्टुडंटचा पुणे बोर्ड आहे सो मी पुणे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं काय जे स्कूलचं नाव असेल ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण लिहायचंय. आता तुम्ही जेव्हा पण हा फॉर्म भरा तेव्हा काळजी घ्या स्पेलिंग मिस्टेक्स शक्यतो करू नये. जे पण आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या मार्कशीट मध्ये आलेलं असेल, तुमच्याकडे असेल व्यवस्थित डिटेल्स ते बघूनच तुम्ही व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचे जे आहे एरर जे आहेत ते कमीत कमी होईल. जसं मी सांगितलं की स्क्रुटिनी कमिटीमध्ये हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. ओके. सो हे झालं स्कूलचं नाव, शाळेचं नाव. त्यानंतर आपल्याला यायचं आहे इयर ऑफ पासिंग. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग लिहिल्यानंतर आपण लिहिणार आहोत आता इयर ऑफ पासिंग हिचं 2018 तर मी ते लिहिलंय. त्याच्यानंतर टोटल मार्क्स किती टोटल मार्क्स मिळालेले आहेत ते आपण लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत.
ठीक आहे, जे पर्सेंटेज आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता इथे काय दिलंय ऑप्शन, त्यांनी तुम्हाला मार्कशीट किंवा सर्टिफिकेट चूज करायचं. ठीक आहे, सो यासाठी तुम्ही काय करायचं, तुमची जे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला स्कॅन करून तुम्ही इथे सेव्ह करून ठेवायचे. सो ऑलरेडी मी या स्टुडंटचे जे मार्कशीट आहे ते इथे सर्व सेव्ह करून ठेवलेलं आहे आणि मी एक फोल्डर केलेलं आहे. सो मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन, तुम्ही एक फोल्डर बनवा ज्याच्यामध्ये तुमचे सगळे काही डिटेल्स असतील प्रॉपरली, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित करू शकता. ठीक आहे, सो आता 10वीची मार्कशीट सांगितली आहे, तुम्हाला जे काही असेल ते तुम्ही तिथल्या तिथे व्यवस्थित करू शकता. सो इथे मी डायरेक्टली चूज फाईल मध्ये गेली की त्यांनी विचारले की आपल्या फाईल ऍक्सेस करू शकतात, तर आपण ओके केलं. आता आपल्याला काय पाहिजे, 10वीची मार्कशीट. आता हे जर तुम्ही आधीच काम केलं असेल तर ते इझी पडतं, इथे 10वीची मार्कशीट आलेली आहे. त्यानंतर 11वीचं दिले की 11वीला तुम्ही कुठल्या स्ट्रीम मधून केलात. सो त्याच्यामध्ये ऑप्शन ऑलरेडी दिलंय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, म्हणजे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तिन्ही स्ट्रीम मधले तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याच्याबद्दल काहीही शंका नाहीये. पण जसं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितलंय, मी व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रेफरन्स सायन्स मध्ये दिला जाऊ शकतो, पण जर फॉर्म्स कमी असतील, ऍप्लिकेशन कमी असतील त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये, तर ते कन्सिडर करू शकतात, बट यू कॅन फिल द फॉर्म. ठीक आहे, सो तुम्हाला नंतर इथे बोर्ड भी लिहिलेला आहे, त्याच्यानंतर नेम ऑफ युअर कॉलेज, तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव मेन्शन करायचं आहे. सो इथे पण मी यांचं ज्युनियर जे कॉलेज आहे त्याचं नाव मेन्शन करते आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कुठल्या वर्षी तुम्ही पास आउट झालाय, 11वी, आणि तुमचे टोटल मार्क किती आहेत 11वीचे ते तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटेज तुम्हाला 11वीला किती मिळाले होते ते तुम्ही लिहिणार आहात. आणि त्याच्यानंतर अगेन इथे 11वीची तुमची मार्कशीट जी आहे ती तुम्ही निवडायची. तर मी 11वीची मार्कशीट इकडे निवडलेली आहे. नंतर 12वी, अगेन 12वी पण सेम सायन्स स्ट्रीम मधूनच आहे. जर तुम्ही स्ट्रीम चेंज केली नसेल तर तुमची सेम स्ट्रीम असणार. काही जण 11वीला वेगळा घेतात, आर्ट्स कॉमर्स, आणि देन 12वीला सायन्स विचार करतात. पर्सनल तुमची चॉईस आहे. आता ह्यांचं सेमच आहे, त्याच्यामुळे मी हेच सेम इथे काय करते लिहिलेलं आहे. 11वी 12वी सेम कॉलेज आहे ह्यांचं. त्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग कुठलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स 12वीला किती मिळालेले आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुम्हाला तुमचे पर्सेंटेज लिहायचे आहेत. सो या, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सेंटेज लिहायचे आहेत. नंतर आपण परत 12वीची जी मार्कशीट आहे ती सिलेक्ट करणार आहोत. इथे मी 12वीची मार्कशीट ऑलरेडी अपलोड सेव्ह करून ठेवलेली आहे. सो 10वी 11वी 12वीचे झालेले आहेत. आता जर तुम्हाला प्रश्न होता बीएससी आणि एमएससीचं काय करायचं, जर ज्यांनी केलं असेल त्यांनी भरायचं असेल, तुम्ही नाही केलंय तुम्हाला काही भरायची गरज नाही, कंपल्शन नाही. तुम्हाला इथे दिसतंय काही रेड मार्क्स दिलेले असतात, ते कंपल्सरी साठी असतात. जसं की इथे रेड दिलेलं एसएससी, FIGC, HSC हे कंपल्सरी आहे. हे ऑप्शनल आहे, ज्यांनी केले त्यांनी नक्की भरावं. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता इथे खूप महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल खूप कन्फ्युजन होतं, त्यामुळे नीट लक्ष देऊ नये. काय बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आता हे कुठले आहेत तुमचे, हे 12वीचे विषय आहेत बरोबर. तर तुम्हाला ह्यांची टोटल लिहायची, ह्यांची टोटल किती होती. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि याची टोटल तुम्ही लिहिलेली आहे. त्याच्यानंतर परत त्यांनी काय दिलं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, हे मिळून किती झालेले आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहेत. सो या 269 फॉर द स्टुडंट. नंतर परत पीसीबी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, आणि तुमचे 10वीचे जे टोटल मार्क्स होते ते मिळून किती आहेत, 10वीचे जे टोटल आपले असते ना ग्रँड टोटल, ती तुम्हाला लिहायचे. सो हे तुमचे तिन्ही मार्क्स झाले. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे, तुमचे SSC चे मार्क्स. त्याच्यानंतर तुमचे हे जे 2 टोटल आहेत ते आपण एकत्र केले आणि जे टोटल आहे ते आपण लिहिले. त्याच्यानंतर त्यांनी काय लिहिले, डू यू अपियर फॉर मराठी सब्जेक्ट इन SSC और HSC. आता इथे खूप जणांना डाऊट आहे की आम्ही 12वीला वेगळा विषय घेतलाय किंवा आम्ही हिंदी घेतलं होतं, जे काय असेल मग आम्ही काय करावं. मग त्यांनी ते काय लिहिलंय, तुमचं SSC और म्हणजे किंवा HSC दोघांपैकी एका जरी ठिकाणी असेल मराठी सब्जेक्ट तरी प्लीज हो लिहा. खूप जणांनी नाही लिहिलंय, कन्फ्युजन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला हे नक्की सांगावं असं वाटेल, 10वी किंवा 12वी कुठल्याही एका ठिकाणी असेल तर प्लीज येस लिहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ANM. हा पण खूप जणांना डाऊट होता, ANM आहे की नाही. आता मी तुम्हाला जस्ट दाखवते, जर ANM केलेलं असेल तर इथे तुम्ही टिक करा.
ठीक आहे. जर तुमचं ANM झालेलं असेल, तुम्ही हो केलं असेल, तर तुम्हाला इकडे ऑप्शन येतो रजिस्ट्रेशन नंबरचा. तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यामुळे ज्यांनी ANM नाही केलेलं आहे आणि 12वीच्या बेसिसवर फॉर्म भरला त्यांनी नाही टिक करायचं. तुम्हाला इथे काही ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, वास्तव्याचा दाखला. तो मी तुम्हाला जसं आधीच सांगितलं, तुम्हाला तुमचा सेव्ह करून ठेवायचा आहे. मी इथे अपलोड करते ह्यांचा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता हे जे स्टुडंट आहे माझे रिझर्वेशनचे आहे, त्यामुळे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते मी इथे अपलोड करते. पुढचं विचारलं आहे कास्ट व्हॅलिडिटी. आता हे दोन जे आहेत डोमेसाईल आणि कास्ट हे कंपल्सरी, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर इथे कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, कारण बऱ्याच जणांनी मला हाही प्रश्न विचारले नॉन क्रिमिलेअर नाही आहे, मी काय करू. सध्या तरी तुम्ही अप्लाय इथे करू शकता, पण तुम्ही ऍप्लिकेशन करून ठेवा फॉर युअर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. कारण का, काउन्सिलिंग मी जसं म्हणाले की काउन्सिलिंगला जर तुमची लिस्ट मध्ये नाव आलं तर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी ते लागणार. ठीक आहे, माझ्या या स्टुडंटचे दोन्ही सर्टिफिकेट आहेत, त्यामुळे मी इथल्या इथे ते दोन्ही पण अपलोड करते. ठीक आहे, तिच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट्स आहेत. सो या, आपलं झालेलं आहे डोमेसाईल, कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर, आधार कार्डचं प्रूफ. ठीक आहे, तर तुमचं आधार कार्डचं प्रूफ जे आहे ते पण मी इथे PDF आहे ते केलेलं आहे. अच्छा, तर आता आपले ते जेवढे PDF होते तेवढे झालेले आहेत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा जो खूप खूप जणांना डाऊट होता तो म्हणजे फोटोचं काय करायचं. ठीक आहे, आता इथे बघा त्यांनी काय लिहिलंय, फोटोचे इन्स्ट्रक्शन ते पहिले प्रॉपरली वाचा. पासपोर्ट साईज स्कॅन फोटोग्राफ अँड काइंडली अपलोड BMP. ठीक आहे, BMP इमेज तुम्हाला टाकायची आहे 128 KB पर्यंत. सो आता हे कसं करायचं हे आधी मी तुम्हाला सांगते. आता इथे माझ्या स्टुडंटचा इथे माझे फोटोग्राफ आहे, तो मी इथे ओपन करताना ओपन विथ केलेला आहे मी, आणि मी पेंट हा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ह्या ऑप्शन म्हणून केलेला आहे. ठीक आहे, आता फोटो स्कॅन करायचं तुम्हाला माहिती आहे. खूप जणांना मुद्दा प्रॉब्लेम काय आहे की ही जी इमेज आहे ती JPEG इमेज आहे किंवा JG वॉट एव्हर जी इमेज आहे त्याला मी BMP मध्ये कसं करू. तर तुम्हाला कसं करायचं आहे, तर तुम्हाला बेसिकली ह्याला एकदा तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर तुम्हाला ओपन विथ करायचं ऑप्शन आणि पेंट ह्या मेनूमध्ये जायचं. ठीक आहे, आता या पेंट मध्ये मेनू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथे फाईल हा ऑप्शन दिसतोय डाव्या बाजूला कॉर्नरला, त्या ऑप्शनला टिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला सेव्ह ॲज, सेव्ह नाही, नीट लक्ष देऊन ऐका, सेव्ह ॲज दिसतंय. सेव्ह ॲज मध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन येतात, PNG, JPEG, BMP, GIF आणि अदर फॉर्मॅट्स. ह्याच्यात लिहिलेलं आहे BMP पिक्चर, त्याला फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, वॉट एव्हर पिक्चर किंवा जे काय तुम्हाला नाव लिहायचं तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला सेव्ह करायचंय. एकदा का तुम्ही हे सेव्ह केलं तर तुम्हाला नंतर काय करायचं, तुमच्या फॉर्मच्या याच्यामध्ये जायचं आहे. तुम्ही जिकडे कुठे ती फाईल सेव्ह केली होती, आता मी इथे सेव्ह केली होती फाईल, ती मी घेतली आहे आणि मी ती अपलोड केली, तुम्ही इथे पाहू शकता आलेली आहे. सो व्हेरी इझी, जर तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐकलं असेल तर 2 सेकंदामध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला फॉर्म झालेला आहे. पुन्हा एकदा आपण फॉर्म रिचेक करूया. हे जे फर्स्ट पेज आहे फॉर्मचं हे भरून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा सांगेन, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल प्लीज एकदा पुन्हा एकदा बघा स्पेलिंग चेक आहे का, एरर आहेत का, कारण का खूप सारे कमेंट्स होते की आमचा हा फॉर्म राहिलेला आहे, आम्ही अमुक एक टाकायचं विसरलो, अमुक एक राहिलं. तसं न करता एकदा तुम्ही फॉर्म भरलात की प्लीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एकदा स्क्रोल डाऊन करा व्यवस्थित, काय राहिलं असेल काय चुकलं असेल ते एकदा चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अपलोड हा ऑप्शन चेक करा. ठीक आहे, आता तुम्ही इथे पाहू शकता की मला इथे दाखवलं त्यांनी की मी अटेम्प्ट ठेवलं आहे. सो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, आपण इथे एक हे मी मुद्दामून हे ठेवलं होतं की तुमचा फॉर्म बऱ्याच जणांना होतं की अपलोड का नाही होत, जर तुमचं काहीही राहिलं असेल तर ते अपलोड होत नाही. सो हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपलं ऑलमोस्ट जो फॉर्म आहे तो व्यवस्थित, सो आता आपला फॉर्म हा जो आहे हा पूर्णपणे भरून झालेला आहे, सीट कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण अपलोड करूया. आता आपण अपलोड करायचं आहे. आता आपल्या इथे कॅप्शन दिलेले ते आपल्याला सेम टू सेम टाईप करायचे आहे.
आता आपलं झालेलं आहे, इथे एक्सेप्ट केलेलं आहे. आता आपल्याला अपलोडचा ऑप्शन आलेला आहे. त्यांनी इथे सांगितलेलं आहे ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि आपल्या इथे ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे. काइंडली प्रिझर्व द ऍप्लिकेशन नंबर फॉर फ्युचर रेफरन्स आणि प्लीज चेक युअर ईमेल आय डी. सो एकदा आपल्या ईमेल आय डीवर चेक करायचं आहे. आणि त्याशिवाय आपण आपला जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याचा एक फोटो कॉपी किंवा करू शकता. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे ऑप्शन आलेला आहे त्यांनी. आपला जो फॉर्म आहे तो व्यवस्थित दिसतोय, जो आपण फॉर्म भरलेला आहे तो. ठीक आहे. सो आता मी ते एक्नॉलेजमेंट जे आहे मी तिकडे काढून घेते एक. ठीक आहे. मी इथे जे एक्नॉलेजमेंट आहे ते इथे माझ्या डेस्कटॉपवर जाऊन सेव्ह करते. इथे फॉर्म GNM म्हणून मी सेव्ह करते. आता का तुम्ही एकदा सेव्ह केला तर तुम्ही ते बघू शकता नोट काय आलेलं आहे. जर तुम्हाला तर मला इथे डायरेक्टली दिसते म्हणून, पण काही काही वेळेला ना हे नोटिफिकेशन येत नाही. सो तुम्हाला ना इथे साईडला जाऊन चेक करायचं असतं. ठीक आहे. सो इथे त्यांनी तेच लिहिलं आहे बघा, पॉपअप टू कंटिन्यू पेमेंट ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, तुम्ही कसं पे करू शकता तर तुम्हाला व्हेरियस ऑप्शन दिलेले आहे. सो मी ते क्लिक करणार आहे पे हिअर या ऑप्शनसाठी. बरोबर. सो आता हा माझा ऍप्लिकेशन नंबर आहे. आता मी कंटिन्यू करणार आहे टू पे. ओपन आहे. ओके. हेच मी तुम्हाला सांगतो ते बघा, हे जे आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. इथे पॉपअप्स असतात, पॉपअप्स आर ब्लॉक. आता माझ्या इथे हे ब्लॉक आहे, ते आता मला पहिलं काय करायचं आहे, ऑन करायचं आहे. ह्या ऑप्शनमुळेच बऱ्याच जणांचा फॉर्म जो आहे तो जात नाही आहे पुढे. ठीक आहे. सो मी ते इथे डन केलं आहे. आता मी इथे कंटिन्यू करू शकते. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे ऍप्लिकेशनची फीज जी आली आहे ती रिझर्वेशन असल्यामुळे टोटल त्यांनी दिले 309. सो आता मी पेमेंट बटन क्लिक करणार आहे आणि पेमेंट बटन क्लिक केल्यानंतर इथे मला ऑनलाईन पेमेंटचे जे आहे ते सर्व डिटेल्स आलेले आहेत. येस, आय हॅव टू पुट आय एम अग्री. आणि त्याच्यानंतर आय हॅव टू पुट द बटन पे. आता ऑफकोर्स इथे तुमची जी डिटेल्स आहेत त्या तुम्ही बँकच्या इथे टाकायच्या आहेत. ओके. सो आयदर तुम्ही तुमचं मास्टर कार्ड वापरू शकतात किंवा दुसरा ऑप्शन असतो तुमचा UPI. सो मी हा ऑप्शन जो आहे हा सिलेक्ट केलेला आहे स्कॅन करण्यासाठी. पेमेंट ऑप्शन वेगळे वेगळे आहेत, मी हा ऑप्शन निवडलेला आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही निवडू शकता. आणि आता तुम्ही हे मी माझ्या मोबाईलने स्कॅन करून घेतलेलं आहे. मला इकडे ऑलरेडी इथे आलेला आहे. त्याचा मी बाजूला इकडे तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. ओके. सो आता मी सेंड करणार आहे. ओके. सो माझा मनी पण सेंड झालेला आहे. आणि इथे मला तुम्ही बघू शकता युअर रिक्वेस्ट इज बिंग प्रोसेस. ट्रान्झॅक्शन डिटेल्स पण आलेले आहेत मला. माझं मनी जे ट्रान्झॅक्शन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि इथे ही जी रिसीट आहे ही बऱ्याच जणांना अवेलेबल झाली नव्हती, हा खूप डाऊट होता. हे बघा तुम्ही ते बघू शकता, ही जी रिसीट आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, माझ्या स्टुडंटचं जे पूर्ण डिटेल्स आहे ते आलेलं आहे याच्यामध्ये. ही पण तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. इथे डाउनलोड करून तुम्ही इथे फी रिसिप्ट म्हणून ठेवू शकता. या दोन्ही रिसिट फार महत्वाच्या आहेत काउन्सिलिंगच्या वेळेसाठी. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की फी रिसिट पण आपण ठेवलेली आहे. आणि या दॅट्स इट. तुमचे जे पण डाऊट्स होते आय होप आज मी ह्या माध्यमातून तुमचे क्लिअर केले असतील. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काय डिटेल्स आहेत ते तुम्हाला मिळेल. बऱ्यापैकी तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की मला विचारता आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही नक्कीच व्हिडिओ असे पाहत राहा, तुमच्या शंकांचे निरसन करायला मी आहेच. आज आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया नर्सिंग गुरुकिल्ली सोबत. तोपर्यंत धन्यवाद.